या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे कुंभमेळा व पालखी सोहळा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगावचे ग्रामदैवत श्री धुळी महाकाळेश्वर, हिपळे येथील बीरलिंगेश्वर, होडगी येथील शिलवंती देवी आणि शिंगडगावचे महालिंगेश्वर या 4 देवांच्या पालखीच्या डोळ्यांचे पारणे फिटणाऱ्या भेटी संपन्न झाल्या। त्यानंतर गावातून सर्व देवांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। गावातून 301 लेकींनी डोईवर कळस घेऊन पालखी समवेत शिंगड गावात प्रदक्षिणा घातली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, मिलनदादा कल्याण शेट्टी होते। यावेळी मान्यवरांचा देवस्थान ट्रस्टकडून सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक रामप्पा चिवडशेट्टी, त्रिशल नरोळे, सुभाष पाटोळे, महेश बिराजदार, समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते। या यात्रेस श्री धुळी महाकाळेश्वर देवालयाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी।
कोळेकर, राहणार कोळेकरवाडी, अक्कलकोट तालुका, जिल्हा सोलापूर. कसं वाटतं आता तुम्ही प्रथमच या गावाला आला, त्या गावात होऊन गेला होता आणि आता आल्यानंतर कसं वाटतं? हे आम्ही फक्त लोक घेतले, छान वाटतं. माझं नाव पूजा रमेश माळी. माझं हे सासर आहे आणि सास्तूर हे माहेर आहे. छान वाटतंय. खूप वर्षानंतर हा मेळावा काढण्यात आलेला आहे. श्री धुळी महाकाळेश्वर देवस्थान शिंगडगाव या ठिकाणी महाकुंभ मेळावा सुरू 301 जण सहभागी झालेले आहेत. नमस्कार, माझे नाव अंबिका भीमाशंकर मेत्रे. आज आमच्या शिंगड गावात धुळी महाकाळेश्वर देवालयात हिपळे गावाचे भक्त यांनी धुळी महाकाळेश्वरचे मूर्ती स्थापन केले आहेत. त्यांच्या ह्या भव्य कार्यक्रमाला आमच्या गावातले सर्व महिला मंडळ आणि पुरुष वर्ग सर्वजण सहकार्य करून हा कुंभाचा कार्यक्रम आणि पालखी सोहळ्याचा कार्यक्रम सध्या आता चालू आहे. जसं काय शिंगड गावात आमच्या धुळी महाकाळेश्वरच्या गगनातून फुलांचे वर्षा होत आहे असे आम्हाला शिंगडगावच्या सर्व भक्तांना वाटत आहे. शिंगडगावचं ग्रामदैवत धुळी महाकाळेश्वर म्हणजे शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं कुलदैवत. सोलापूरचं ग्रामदैवत जे शिवयोगी सिद्धरामेश्वर आहेत त्यांचं हे कुलदैवत आहे. सिद्धरामेश्वरांच्या आईवडिलांना वय झालं तरी अपत्य होत नव्हतं, तेव्हा त्यांच्या आईसाहेबांनी सुगव्वा देवींनी या कुलदैवताकडं एक मागणं मागितलं, साकडं घातलं आणि त्यांच्या भक्तीमुळं सिद्धरामेश्वरांचा जन्म झाला. आणि म्हणून सिद्धरामेश्वरांचं मुळात आईवडिलांनी ठेवलेलं नाव हे धुळी महाकाळेश्वर आहे. धुळी महाकाळेश्वराच्या आशीर्वादानं सिद्धरामेश्वरांचा जन्म झाला म्हणून त्यांचं पहिलं नाव आहे धुळी महाकाळेश्वर. पुढं त्यानंतर त्यांना दीक्षाविधी झाल्यानंतर त्यांचं नाव सिद्धरामेश्वर झालेलं आहे. आणि आज संपूर्ण भारत देशामध्ये सिद्धरामेश्वर एका वैभवानं उभे आहेत. एक आगळं वेगळं मंदिर आणि आगळं वेगळं कार्य पाहतो तर त्यांच्या मागे त्यांच्या कुलदेवतेची एक शक्ती उभी आहे, त्यांच्या पाठीची कुलदेवतेचा त्यांना आशीर्वाद आहे. आणि या गावामध्ये जो सोहळा आता संपन्न होत आहे, आजूबाजूच्या गावचे हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा कुंभमेळा सुरू आहे. तर एका मोठ्या कुंभमेळ्यात आल्याची भावना सगळ्या भक्तांची निर्माण झालेली आहे. या सगळ्या कार्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ, बाजूचे सगळे लोक, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि शासकीय प्रशासन यंत्रणा सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. या गावातल्या सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा अत्यंत वैभवानं संपन्न होत आहे. धन्यवाद. मी सिद्धराया इराणा मेत्रे सर, शिंगडगाव राहणार. श्री धुळी महाकाळेश्वर ग्रामदैवत ह्यांचं मूळ स्थान मध्य प्रदेशातील उज्जैन येथून असून त्यांचं एक अवतार म्हणून शिंगडगावामध्ये ते स्थायिक झाले. त्या दिवसापासून आजपर्यंत धुळी महाकाळेश्वरांची पालखी नव्हती. आता नूतन पालखी बनवून आज या ठिकाणी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी भव्य मिरवणूक या ठिकाणी निघत आहे. सर्व लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. शिंगडगावातील सर्व लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी रविशंकर बोदले, शिंगडगाव इथूनच आहे मी प्रॉपर. पूर्वी आमचे शिंगडगावचे ग्रामदैवत श्री धुळी महाकाळेश्वर महाराज आहेत. धुळी महाकाळेश्वर महाराज म्हणजे उज्जैन महाकाळेश्वराचा अवतार मानलं जातं. योगायोगानं महाराजांनी आपल्या शिंगडगावामध्ये येऊन राहिल्यानंतर त्या ग्रामदैवत म्हणून लोकांनी धुळी महाकाळेश्वराला हे मानलं आणि तेव्हापासून अनादिकालापासून मंदिर इथं आहे. मोठं प्राचीन मंदिर आहे. परंतु या मंदिरासाठी पालखी अस्तित्वात नव्हती. आता आमच्या गावातील तरुण पिढीने देवस्थानाची पालखी करायची म्हणून नवीन पालखी निर्माण केलेली आहे. त्या पालखीच्या निमित्तानं आज गावातील बाहेर दिलेल्या आमच्या मुली भगिनी, आमच्या 301 भगिनी इथं आमच्या आलेल्या आहेत. त्यांच्या डोक्यावरती कलश देऊन जलकुंभ कार्यक्रम चालू आहे. तसेच ह्या पालखीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं पंचक्रोशीतील आणखीन 2-4 गावच्या पालखी येऊन इथं एक भव्य असा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा.
आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.